भगवद्गीता सार. कोणी मन दुखावले असेल, अडचणीत असाल तर नक्की ऐका हा व्हिडिओ. जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे खूप त्रस्त असाल किंवा जर कोणी तुमचे मन दुखावले असेल, तुम्ही जीवनात आनंदी राहू शकत नसाल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचे असेल, तर श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान तुम्हाला नेहमी आनंदी राहायला शिकवेल, आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकायला शिकवेल आणि यश संपादन करायला शिकवेल. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की हे जग खूप मतलबी आहे आणि कोणीही तुमची साथ देत नाहीये, सर्वजण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगत आहेत, तेव्हा श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान अशा वेळी तुम्हाला हिंमत देते, तुम्हाला मार्ग दाखवते. एक गोष्ट नक्की आहे, जो गीतेचे ज्ञान समजून घेतो तो आपल्या प्रत्येक समस्येवर सहजपणे मात करू शकतो. आज आपण या श्रीमद भगवद्गीतेतील 15 अद्भुत शिकवणींवर चर्चा करणार आहोत. एका गोष्टीची खात्री आहे, जो कोणी या 15 शिकवणांना व्हिडिओच्या शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकेल, तो आपल्या प्रत्येक समस्या, दुःख आणि वेदना सहजपणे दूर करेल. जीवनात त्याला जे काही हवे आहे ते तो अतिशय सहजपणे मिळवेल. 1. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. श्रीमद भगवद्गीतेची पहिली शिकवण ही आहे की जे झाले ते चांगल्यासाठी झाले, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे. ही शिकवण ऐकायला जितकी सोपी वाटते, समजायला तितकीच कठीण आहे. कारण जेव्हाही आपल्यासोबत काही वाईट किंवा अन्याय होतो किंवा जीवनात एखादे दुःख येते, तेव्हा आपल्याला संपूर्ण जगच वाईट वाटू लागते, हे जीवनच चुकीचे वाटू लागते. प्रत्येक माणूस स्वार्थी वाटू लागतो. आपल्याला असे वाटते की आपल्या आयुष्यात नेहमी आपल्यासोबत वाईटच घडते. मग गीतेचा हा उपदेश सत्य कसा मानायचा की जे घडते ते चांगल्यासाठीच घडते? खरे तर जेव्हा कोणी आपल्या जीवनातून जाते, तेव्हा ते आपल्याला लायक आणि मजबूत व्यक्ती बनवते. आणि जेव्हा एखादी आपली व्यक्ती आपल्याला दुखावते, तेव्हा त्या दुःखाने आपले डोळे उघडतात की ज्या व्यक्तीसाठी आपण जीव ओवाळून टाकत होतो, त्याला आपली किंमत नव्हती. ज्याप्रमाणे लहान मुलाला त्याची आई कडू औषध पाजते, ते कडू औषध त्या मुलाला अजिबात आवडत नाही, पण तेच कडू औषध त्याचा आजार संपवते. वास्तविकतेत प्रत्येक माणूस तेच सत्य मानून जगतो जी त्याची समज असते किंवा जे त्याला दाखवले अथवा ऐकवले जाते. परंतु जोपर्यंत तुमच्या आयुष्यात दुःख येत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणाचेही खरे स्वरूप समजू शकत नाही. जोपर्यंत लोकांचे तुमच्याकडून काम निघते, स्वार्थ पूर्ण होतो, तोपर्यंत जग तुमच्यासोबत खूप चांगले वागते. परंतु ज्या दिवशी लोकांना तुमच्याकडून फायदा मिळणे बंद होते, त्या दिवशी तुम्हाला त्यांचे खरे रूप दिसते, जे तुम्हाला खूप खोलवर दुःख देते. तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल, हा माणूस असा निघेल असे मला वाटले नव्हते, किंवा मी याच्यासाठी काय काय केले नाही, मी याला आपले मानले होते पण हा असा निघेल याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. वास्तविकतेत प्रत्येक माणूस मुखवटा लावून फिरतो. जोपर्यंत तो तुमच्यासोबत वाईट व्यवहार करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचे सत्य जाणू शकत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की जर कोणी तुम्हाला दुखावले तरी ते तुमच्यासाठी चांगलेच असते, कारण यामुळे तुम्ही जीवनात लढायला शिकता, जीवनात पुढे जायला शिकता. कारण जे लोक खूप आरामदायी जीवन जगतात, त्यांच्या आयुष्यात जर थोडेसेही दुःख आले तर ते त्यांना सहन होत नाही. परंतु जो माणूस दुःखांशी लढत आला आहे, ज्याने आपल्या आयुष्यात आपल्या लोकांचा वाईट व्यवहार सहन केला आहे, अशा माणसाला जीवनातील लहान सहान दुःखांनी काही फरक पडत नाही. आणि जो माणूस दुखावला जात नाही, तो कधीही महान व्यक्ती बनूच शकत नाही, तो कधीही मोठे यश मिळवू शकत नाही. म्हणून जीवनात जेव्हा त्रास, समस्या आणि वाईट वेळ येतो, तेव्हा आठवण ठेवा की तो ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी चांगले योजत आहे, की तुम्ही जीवनातील एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहात. 2. वारंवार माफ करणे जीवनाला बर्बाद करते. श्रीमद भगवद्गीतेची दुसरी शिकवण ही आहे की कोणाला वारंवार माफ करणे तुमचे जीवन बर्बाद करू शकते. पांडव आणि कौरवांमध्ये जे महाभारत युद्ध झाले, त्याचे मूळ कारण हेच होते की दुर्योधन वारंवार पांडवांसोबत वाईट वागत होता आणि युधिष्ठिर त्याला प्रत्येक वेळी माफ करत होता. आणि याचा परिणाम असा झाला की महाभारतसारखे मोठे युद्ध करावे लागले. कितीतरी वेळा दुर्योधनाने पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, तरीही युधिष्ठिर दुर्योधनाला माफ करत राहिला. जर तुम्हीही तुमच्या जीवनात ही चूक कराल, जर तुम्ही कोणाच्या मोठ्या मोठ्या चुका सहजपणे माफ कराल, तर ते तुम्हाला दुखावणे हा आपला हक्क समजून घेतात. तुम्ही कोणालाही गोष्ट मनात ठेवून माफ करता की आता तो बदलेल, आता तो सुधारेल, पण तुमची क्षमा त्याला आणखीन बिघडवते.
तो तुमच्यासोबत आणखीनच वाईट वागू लागतो. कारण जीवनात अशा अनेक चुका असतात ज्यांची माफी नसतेच. जर कोणी तुमच्याशी विश्वासघात करत असेल तर त्याला कोणतीही माफी नाही. जर कोणी तुमच्या जीवनावर हल्ला करत असेल किंवा तुमच्या जीवनाला खोलवर दुःख देत असेल तर अशा कृत्यांना माफी नसते. पण जर तुम्ही अशा गोष्टींसाठीही लोकांना माफ कराल तर लक्षात ठेवा, एक दिवस तुमची ती माफी तुमचे खूप मोठे नुकसान करू शकते. 3. खोट्या लोकांसमोर चांगलेपणा सिद्ध करू नका. श्रीमद भगवद्गीतेचा 3रा उपदेश हा आहे की खोट्या आणि चुकीच्या लोकांसमोर आपला चांगुलपणा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पाहाल की या जगात चांगल्या लोकांना खोट्या लोकांपेक्षा जास्त परीक्षा द्यावी लागते, जास्त दुःख सहन करावे लागते, कारण असे लोक वारंवार तुमच्या चांगुलपणाचा पुरावा मागतात. जर तुम्ही चांगले असाल तर हे तुम्हाला सहन करावे लागेल. जर तुम्ही चांगले असाल तर आमचे बोलणे तुम्हाला मानावे लागेल. जेव्हा दुर्योधन आणि शकुनी पांडवांसोबत कपट करून जुगार खेळत होते तेव्हा युधिष्ठिर शांतपणे सर्व काही सहन करत राहिला. त्याने कपटाने 5ही भावांना जुगारात लावले, त्यांची पत्नी द्रौपदीलाही जुगारात लावले आणि त्या दुर्योधनाने भर सभेत द्रौपदीचा अपमान केला, तिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व पांडव शांत बसून राहिले, कारण त्यांना वाटले की आपल्याला तर धर्माचे पालन करायचे आहे. या सभेत आपले मोठे बसले आहेत, आपल्याला तर सत्याचे पालन करायचे आहे. जी लोक केवळ कपट आणि फसवणूक करून जगत आहेत त्यांच्यासमोर तुम्ही सत्याने वागण्याची किंवा तुम्ही किती मोठे धर्मात्मा आहात हे दाखवण्याची काहीही गरज नाही. सत्य बोलणे हे पुण्य तेव्हाच असते जेव्हा त्यातून कोणाची भले होते, आणि खोटे बोलणे हे पाप तेव्हाच असते जेव्हा त्यातून कोणाचे वाईट होते. जर तुमच्या खोट्या बोलण्याने लोकांचे भले होत असेल, कोणाचे मन आनंदित होत असेल तर ते खोटे पाप नसून पुण्य आहे. पण जर तुमच्या सत्यामुळे कोणाच्या मनाला दुःख वाटत असेल तर ते सत्य पुण्य नसून पाप आहे. म्हणून जो माणूस तुमच्याशी वाईट वागतो, जो नेहमी तुमच्याशी कपट करतो, तुम्हाला धोका देतो, तुमचे नुकसान करतो, अशा लोकांसमोर तुमचा चांगुलपणा सिद्ध करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. 4. दुष्टाशी भलाई करू नका, दूर रहा. गीतेचा 4था उपदेश हा आहे की दुष्ट व्यक्तीसोबत तुम्ही कितीही भलाई केली तरी तो नेहमी तुमचे नुकसानच करेल. म्हणतात ना की वाईट माणूस कधीही आपला स्वभाव सोडू शकत नाही. जेव्हा तुम्हाला माहीत आहे की समोरचा माणूस नेहमी तुम्हाला दुःख देतो, नेहमी तुमच्याशी वाईट वागतो आणि तुम्ही असा विचार करता की तो कसाही वागो पण मला चांगलेच वागायचे आहे, तुमची ही चूक तुम्हाला खूप दुःख देते. जेव्हा तुमच्यासोबत कोणी वाईट वागेल तेव्हा तुम्हाला त्याच्याशी चांगले वागण्याचीही गरज नाही, वाईट वागण्याचीही गरज नाही, फक्त त्याच्यापासून दूर राहा. पण तरीही जर तुम्ही त्याच्यासोबत चांगला व्यवहार करत राहिलात तर तुम्हाला वेदनांशिवाय कधीही काही मिळणार नाही. 5. सहन करत राहिलात तर हे जग तुम्हाला मिटवून टाकेल. श्रीमद भगवद्गीतेचा 5वा उपदेश आहे की जीवनात जर तुम्ही नेहमी सहन करत राहिलात तर हे जग एक दिवस तुम्हाला मिटवून टाकेल. या जगात सहन न करणाऱ्यांना शहाणे नाही तर मूर्ख किंवा भिते समजले जाते. जो माणूस स्वतःसाठी आवाज उठवत नाही, जो माणूस स्वतःच्या हक्कांसाठी लढत नाही, स्वतःसोबत होत असलेल्या वाईट व्यवहारासाठी उभा राहत नाही, अशा लोकांना जग चिरडवून टाकते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जर आपण शांतपणे सहन करत राहिलो तर लोकांच्या नजरेत तुम्ही चांगले बनाल, तर असे कधीही होणार नाही. कारण आता काळ बदलला आहे, लोक बदलले आहेत. आजच्या युगात जो जेवढा सहन करतो लोक त्याला आणखी जास्त सहन करायला भाग पाडतात. म्हणून जिथे तुम्हाला वाटेल की तुमच्यासोबत चुकीचे होत आहे, तुमच्यासोबत अन्याय होत आहे, समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, तिथे तुम्ही त्याला विरोध करणे खूप आवश्यक आहे. 6. दुःखांना घाबरणे सोडून द्या. श्रीमद भगवद्गीतेचा 6वा उपदेश आहे की तुम्ही दुःखांना घाबरणे सोडून द्या, कारण दुःख आणि सुख प्रत्येक माणसाच्या जीवनात ऋतूंप्रमाणे येत जात राहतात, त्यातून कोणीही सुटू शकत नाही. दुःखांमुळे दुःखी होण्याऐवजी गीतेचे हे ज्ञान समजून घेतले पाहिजे की हे जग परिवर्तनशील आहे. जसे सुख नेहमी टिकत नाही तसेच दुःखही नेहमी राहणार नाही. इथे सर्व काही बदलत राहते आणि नेहमी बदलतच राहील. मग चिंता कसली? या जगात कोणीही स्थिर राहू शकले नाही. कितीतरी लोक या जगात आले आणि गेले. हे जग चलायमान आहे, इथे काहीही कायमस्वरूपी असू शकत नाही. मग दुःख असो वा सुख, काय फरक पडतो? तुम्ही ना सुखाला थांबवू शकता
ना दुःखापासून पळू शकता. फक्त गीतेचे हे ज्ञान ऐकून जीवनाचे सत्य समजू शकता की या कशावरही तुमचे नियंत्रण नाही. जो कोणी या जगात आला आहे तो जाणारच. म्हणून दुःखी होण्यापेक्षा आणि रडण्याऐवजी आनंदी होऊन जीवन जगणे हे नेहमीच एक उत्तम उपाय असतो. 7. वाईट लोकांची संगत बर्बादीकडे नेते. श्रीमद भगवद्गीतेचा 7वा उपदेश आहे की चांगला माणूस जर वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर एक दिवस तोही बर्बाद होईल. महाभारतातील एक पात्र कर्ण, जो वास्तविकतेत पांडवांचा मोठा भाऊ होता, पण त्याने दुर्योधनाशी मैत्री केली. तो दानशूर होता, धर्म जाणत होता, सत्य समजत होता. तरीही एका पापी माणसाच्या संगतीत राहिल्यामुळे त्याचा सर्वनाश झाला. त्याचप्रमाणे जेव्हा एक चांगला माणूस वाईट लोकांची संगत करतो तेव्हा तो स्वतः कितीही चांगला असला तरी त्या चुकीच्या लोकांचे परिणामांचे त्यालाही भोग घ्यावे लागतात. त्यांच्यासोबत राहिल्यामुळे त्याचेही जीवन बर्बाद होते. 8. प्रेम आणि भावनांचे संबंध फक्त त्यांच्याशीच जोडा ज्यांना त्याची कदर आहे. श्रीमद भगवद्गीतेची 8वी शिकवण ही आहे की प्रेम आणि भावनांचे नाते फक्त त्यांच्याशीच जोडा ज्यांना तुमच्या प्रेमा आणि भावनांची कदर आहे आणि त्याचे मूल्य माहीत आहे. तुम्ही तुमचे प्रेम अशा व्यक्तीला देता ज्याला तुमच्या प्रेमाची काहीच कदर नाहीये, तेव्हा तुमच्या मनाला खूप दुःख होते. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला खूप जास्त महत्त्व देता ज्याला तुमची काहीही किंमत नाही आहे, तेव्हा तुम्हाला अश्रूंशिवाय तिथे काहीही मिळत नाही. लक्षात ठेवा, एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत जोडण्यापेक्षा एकटे राहणे जास्त चांगले आहे. तुम्ही एकटे राहूनही तितके दुःखी होऊ शकत नाही जितके एका चुकीच्या नात्यात जोडले जाऊन तुम्हाला दुःख मिळते. तसे पाहिलं तर आजच्या युगात कोणी कोणाची कदर करत नाही, कोणी कोणाला प्रेम देत नाही. त्यामुळे ज्यालाही तुम्ही तुमच्या जीवनात सर्वात खास बनवता त्यात घाई करू नका. थोडा वेळ घ्या, ते नातं थोडे समजून घ्या. त्यानंतरच आपल्या जीवनात कोणाला तरी ते प्रेम, तो आदर, ती खास जागा दिली पाहिजे. कोणाला प्रेम देणे, कोणाला महत्त्व देणे चुकीचे नाही, परंतु जेव्हा ते प्रेम आणि तुमचे महत्त्व देणे तुम्हाला त्रास देऊ लागते तेव्हा अशा नात्यातून तुमचे मागे हटणे तुमच्यासाठी योग्य असते. 9. सुखदुःखात समभाव ठेवणारा प्रत्येक समस्येवर मात करतो. श्रीमद भगवद्गीतेची 9वी शिकवण ही आहे की जो माणूस दुःखात दुःखी होत नाही आणि सुखात सुखी होत नाही, तो जगातील प्रत्येक समस्येवर मात करतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश दिला की जो माणूस मान आणि अपमान, थंडी आणि उष्णता, सुख आणि दुःख, दोस्ती आणि दुश्मनी यामध्ये कधीही परेशान होत नाही, नेहमी समभाव राहतो, तो जीवनातील प्रत्येक समस्येतून बाहेर पडतो. आणि असा व्यक्ती मला खूप प्रिय आहे. जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर दुःखी होतात, थोडासा आनंद आला की हरखून जातात, अशा लोकांचे मन खूप अशांत आणि बेचैन राहते. स्वतःला कधीही इतके हलके बनवू नये की एखादे छोटेसे दुःख येऊन तुम्हाला हलवून टाकेल किंवा छोटीशी खुशी आली की माणसाचे डोके फिरून जाईल. अशा लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही, कारण सगळ्यांना माहीत असते आज हा दुःखी आहे म्हणून भोळा बनून आपल्याकडे आला आहे आणि जेव्हा याची वेळ चांगली येईल तेव्हा हा आपल्याशी काही संबंध ठेवणार नाही. जीवनात जेव्हाही दुःख सुख येतात तेव्हा एक शहाणा माणूस याने घाबरत नाही, भीती बाळगत नाही, तर त्यावेळची नियती समजून शांत राहतो आणि आपल्या समस्यांचे समाधान करून जीवनात पुढे जातो. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला हा उपदेश देत आहेत की तू समता धारण कर, मनात स्थिरता आणायला शिक, कारण ज्याच्या मनात स्थिरता आली तो जगातील प्रत्येक दुःखातून पार होतो. 10. कर्तव्य आणि कर्म ज्ञान आणि समजुतीने करा. श्रीमद भगवद्गीतेचा 10वा उपदेश की जो व्यक्ती आपले कर्तव्य आणि आपले कर्म ज्ञान आणि समजुतीशिवाय करतो त्याच्या जीवनात दुःख आणि अपयशच येतात. जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की युद्धात इतक्या लोकांना मारण्यापेक्षा चांगले आहे की मी संन्यासी बनतो, भिक्षा मागून खाईन, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की ते तुझे धर्म नाही, ते तुझे कर्म नाही आहे. तू क्षत्रिय आहेस, तुझे कर्म आहे की धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणे. आणि आज जेव्हा या अधर्मी लोकांनी पृथ्वीवर इतका अत्याचार आणि पाप पसरवले आहे तेव्हा तुझे कर्तव्य हेच आहे की त्यांच्यासोबत युद्ध करून ते पाप समाप्त करणे. त्याचप्रमाणे जे काम तुम्हाला करायचे नसते, जर तुम्ही त्या कामात लागलात तर तुम्हाला त्यात यश नाही तर पराभवाचा सामना करावा लागतो. अनेक लोक म्हणतात की आम्ही मेहनत तर खूप करतो पण जीवनात यश मिळत नाही, पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत वारंवार हा उपदेश देत आहेत की तू तुझे कर्तव्य ओळख, तुझे कर्म ओळख. ही शिकवण प्रत्येक मनुष्यासाठी आहे की आपले कर्तव्य काय आहे, आपल्यासाठी जीवनात काय योग्य आहे तेच आपल्याला करायचे आहे. जे जग करत आहे ते कदाचित तुमच्यासाठी योग्य नसेल, कारण प्रत्येक व्यक्तीचे ध्येय वेगळे आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे मार्ग वेगळे आहेत.
म्हणून तुम्ही जीवनात जे काही कर्म कराल त्या कर्माची पूर्ण समज तुम्हाला नक्कीच असावी. 11वा उपदेश आहे, ईश्वरासाठी भावना महत्वाची आहे, दिखावा नाही. श्रीमद भगवद्गीतेचा 11वा उपदेश हा आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जो कोणी मला खऱ्या मनाने फूल अर्पण करतो किंवा पाणी अर्पण करतो किंवा फक्त नमस्कार करतो तो माझ्यापर्यंत पोचतो. आणि जर कोणी प्रेम आणि भावनेशिवाय मला सोन्याचे रत्न देखील अर्पण केले तर ते मला अजिबात आवडत नाही. जर मनात प्रेम नसेल तर मंदिर देखील दुकान बनते आणि जर मनात प्रेम असेल तर दुकान देखील मंदिर बनू शकते. दिखावा जगासाठी चालतो, पण ईश्वर म्हणतात माझ्यासमोर दिखावा करण्याची काही गरज नाहीये. कोणी मला फक्त प्रेमाने हाक मारावी तर मी धावत पळत येतो. 12वा, विश्वास ठेवणाऱ्याचे रक्षण ईश्वर स्वतः करतो. श्रीमद भगवद्गीतेचा 12वा उपदेश आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात जेव्हाही कोणतीही कठीण वेळ येते तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याचे रक्षण करतो. फक्त कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवून पहावा. जेव्हा महाभारत युद्ध चालू होते तेव्हा दुर्योधनाने पाहिले की भीष्म पितामह 5ही पांडवांपैकी कोणालाही मारत नव्हते. तेव्हा दुर्योधन भीष्म पितामहांच्या जवळ जाऊन म्हणाला की तुम्ही युद्ध आमच्या बाजूने करत आहात, पण तुमचे मन पांडवांशी जोडलेले आहे. तुमच्या मनात सत्य नाहीये. तुम्हाला आपल्या राजाचा विजय नको आहे. जेव्हा भीष्म पितामहांना असे कठोर शब्द ऐकवले तेव्हा ते क्रोधाने भरले. ते म्हणाले माझी निष्ठा हस्तिनापूरसाठी आहे आणि तू माझ्या निष्ठेवर शंका घेतोस. मी माझे संपूर्ण आयुष्य या राज्यासाठी समर्पित केले आणि जर तुला माझ्या निष्ठेवर शंका असेल तर आज मी प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्त होईपर्यंत एकतर अर्जुन राहणार नाही नाहीतर भीष्म राहणार नाही. जेव्हा या प्रतिज्ञेची बातमी श्रीकृष्णांना कळली तेव्हा ते खूप परेशान झाले, कारण भीष्म एकदा जी प्रतिज्ञा करतात ती नक्कीच पूर्ण करतात. ते संपूर्ण राजवाड्यात अर्जुनाला शोधू लागले आणि त्यांनी पाहिले की अर्जुन आपल्या कक्षात आरामात झोपलेला होता. श्रीकृष्णांनी जाऊन अर्जुनाला झोपेतून जागे केले की अर्जुन तू इतक्या आरामात झोपला आहेस. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की केशवा, आज दिवसभर युद्ध करून मी खूप दमलो आहे. विचार केला थोडा वेळ आराम करावा, उद्या पुन्हा दिवसभर युद्ध करायचे आहे. तुला माहित नाही का की भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली आहे की उद्या एकतर अर्जुन राहणार नाही नाहीतर भीष्म राहणार नाही. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की हे केशवा, ज्याच्यासाठी स्वतः तुम्ही इतके परेशान होऊन इकडे तिकडे फिरत आहात, त्यानंतरही जर कोणी स्वतःची चिंता करत असेल तर तो माणूस मूर्खच असेल. कारण जेव्हा तुम्ही माझ्यासोबत आहात तेव्हा असे भीष्मांसारखे एक काय 1000 लोक जरी माझ्यासमोर उभे राहिले तरी ते सर्व मिळून माझे केसही वाकडे करू शकत नाहीत. आणि शेवटी हेच झाले. त्या दिवशी भीष्म पितामहांचा वध झाला आणि अर्जुनाचा विजय झाला. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.